नमस्कार, मी स्मिता बोंद्रे. माझ्यातली मी या ग्रुपतर्फे घेण्यात आलेली कथास्पर्धा, या कथास्पर्धेत पारितोषिक विजेती कथा आज मी तुमच्यापुढे सादर करणार आहे. या कथेच्या सुरुवातीच्या ओळी लेखिका संगीता देवकर यांच्या आहेत. त्या ओळींच्या पुढे कथा आम्ही लिहिलेली आहे. कथेचं शीर्षक आहे प्रेमाची गोष्ट. बोल, कशी आहेस तू सानिका? आणि तुझा अभ्यास? सर, तुम्ही तरी अभ्यासाचा विषय काढू नका प्लीज. त्यापेक्षा तुमच्या एखाद्या कादंबरीबद्दल बोलूया ना आपण. ते तर तू नेहमीच बोलतेस, कमेंट्स करते, लाईक करतेस. सर, आज मी मुद्दाम आले आहे, एका वेगळ्याच कारणाने. अच्छा, सांग मग, आशिष कॉफीचा घोट घेत म्हणाला. सानिका थोडा वेळ त्यांच्याकडे प्रेमभरल्या नजरेने पाहत राहिली. तिच्या हृदयाची धडधड वाढू लागली, पण तिला आता थांबायचं नव्हतं. सर, मी आता डायरेक्ट बोलते, कारण मला कोड्यात बोलता येत नाही आणि तुमच्यासारखं रोमॅन्टिकही होता येत नाही. क्षणभर सर्वत्र शांतता. आय रिअली लाईक यू. आय थिंक आय ॲम इन लव विथ यू. इथपर्यंतच्या ओळी लेखिका संगीता देवकर मॅडमच्या आहेत. पुढची कथा. क्षणभर आशिष स्तब्ध झाला. त्याला बहुधा हे अपेक्षितच होतं. त्याच्या बोलक्या डोळ्यातही प्रेम होतंच, चेहऱ्यावर हलकंसं स्मित, जणू एकमेकांच्या मनातलं हळुवार प्रेम दोघांनीही पूर्वीच ओळखलेलं असावं. धिटाईने सानिका बोलली खरी, पण आता लाजेने मान खाली गेली. तेवढ्यात आशिष म्हणाला, सानिका, तुला माहीत आहे का, माझ्या पुढच्या कादंबरीत एक वेगळंच पात्र मी तयार करतो आहे. तुझ्यासारखीच धिटाईनं प्रेम व्यक्त करणारी, लाजणारी, काहीशी अबोल अशी व्यक्तिरेखा. सर, म्हणजे माझ्या प्रेमाची तुलना त्या कादंबरीतील पात्राबरोबर करणार आहात का? अगं, कल्पनेतून, खऱ्या आयुष्यातून तर कादंबरीतील पात्र जिवंत होतात ना, आशिष म्हणाला. त्या क्षणी त्यांचं प्रेम एका नव्या पर्वाकडे वळलं. कालांतराने राज्य पुरस्कार प्राप्त लेखक आशिष आणि समीक्षक सानिका यांच्या कथेला प्रत्यक्ष मूर्तस्वरूप आलं. लग्नानंतर पहिल्या काही दिवसात दोघांचं सहजीवन अगदी सुंदर फुललं. सासू सासऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या लहानशा जगात प्रेमाचा गोडवा पसरला. एकत्र स्वयंपाक करणे, फिरायला जाणे, घरच्या प्रशस्त लायब्ररीमध्ये रमणे, आशिषने लिहिलेल्या साहित्याची पहिल्यांदा समीक्षा करणे, सगळं जणू स्वप्नवत. सानिका, मी जे लिहितो ते सगळं आधीच तुला समजलेलं असतं. कसं? कारण तुमच्या लेखणीला माझ्या मनाची भाषा कळते बरं का. त्यांचा संसार आनंदाने बहरत होता, दरवळत होता. 2च दिवसांपूर्वी अचानक आलेले पाहुणे आपल्या आपल्या घरी परतले. त्यांचे आदरातिथ्य करता करता सानिका दमून गेली. मस्त आल्याचा चहा पिण्याची तिला तीव्र इच्छा झाली. चहाचा कप घेऊन ती लायब्ररीमध्ये जाऊन बसली. चहा पिता पिता जवळ पडलेलं पुस्तक वाचू लागली. आशिषने लिहिलेलं नवीन पुस्तक होतं ते. पहिली काही पानं वाचता वाचता ती थबकली. हे तर आपल्याच आयुष्याचं प्रतिबिंब आहे. शब्दशः पहिली भेट, संवाद, प्रेम, लग्न, संसार, अगदी जसंच्या तसं. ती घाईघाईने पुढची पानं उलटू लागली आणि पुढची पानं कोरी. क्षणभर तिच्या हातातून पुस्तक गळून पडलं. सानिका खडबडून जागी झाली. ती अजूनही आपल्या खोलीत. घड्याळात पहाटेचे 4 वाजले होते. तिने इकडे तिकडे पाहिलं. पुस्तक नाही, लायब्ररी नाही, आशिषही नाही. ती घामाने डबडबली. तेवढ्यात टिंग टॉंग डोरबेल वाजली. तिनं जरा घाबरूनच दरवाजा उघडला. दारात आशिष. नमस्कार.